प्रत्यक्ष कारवाई कशी झाली? कारण हे जाळं तर 2 राज्यांमध्ये पसरलेलं होतं ना? हो, त्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूच्या वाणिज्य कर विभागांनी एक संयुक्त कारवाई केली. त्यांनी बंगळुरू, चेन्नई, वेल्लोर आणि पेरणामपट्टू या ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. ओके, एकाच वेळी. हो, आणि या कारवाईत 4 मुख्य आरोपींना अटक करण्यात आली. तामिळनाडूतील इरबाज अहमद आणि नफीज अहमद हे भाऊ आणि बंगळुरूमधील इडाला प्रताप आणि रेवती. ट्रियॉन ट्रेडर्स, वंडर ट्रेडर्स अशा काही नावांनी या कंपन्या होत्या, बरोबर? अगदी, बरीच नावं होती. मी असंही वाचलं की आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी एक नवीन आणि खूपच धक्कादायक पद्धत वापरली होती. ती काय होती नेमकी? हो, आणि ही पद्धत खूपच हुशारीने वापरली गेली आहे. मोठ्या प्रमाणात फसवणूक करून पैसे मिळवल्यानंतर हे आरोपी स्वतःहून त्यांची जीएसटी नोंदणी रद्द करत होते. स्वतःहून? रद्द करत होते. हो. सामान्यतः नोंदणी रद्द झाल्यावर त्या कंपनीचे व्यवहार थांबतात आणि काही काळाने जुने रेकॉर्ड तपासले जात नाहीत. आरोपी याच गोष्टीचा फायदा घेत होते. म्हणजे फसवणूक करायची, पैसे मिळवायचे आणि मग स्वतःला गायब करून टाकायचं. अगदी, जेणेकरून तपास यंत्रणा पोहोचण्याआधीच ते रडारवरून दूर जातील. हे तर अविश्वसनीय आहे. म्हणजे गुन्हा करून स्वतःच गुन्ह्याचे पुरावे अधिकृतपणे नष्ट करायचे. या छाप्यांमध्ये त्यांच्याकडून काही मुद्देमाल जप्त झाला का? हो, झाला ना. 24 मोबाईल फोन, 51 सिम कार्ड, पेन ड्राईव्ह आणि अनेक कंपन्यांचे शिक्के जप्त करण्यात आले. 51 सिम कार्ड्स? हो, विचार करा, या 4 लोकांनी मिळून देशाच्या तिजोरीला जवळपास 1,500 कोटींचा चुना लावला आणि हे सगळं काही मोजक्या मोबाईल फोन आणि सिम कार्डच्या मदतीने झालं. खराच. म्हणजे एका बाजूला तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास यंत्रणा गुन्हेगारांना पकडत आहेत, तर दुसऱ्या बाजूला गुन्हेगार त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन मार्ग शोधत आहेत. बरोबर. ही घटना फक्त कर चुकवेगिरीची नाहीये, तर यातून एक गोष्ट स्पष्ट होते, जीएसटी प्रणाली जितकी डिजिटल आणि सोपी करण्याचा प्रयत्न झाला, तितक्याच सहजतेने गुन्हेगारांनी त्याच डिजिटल साधनांचा वापर करून फसवणुकीचे मार्ग शोधले. या चर्चेतून एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. जशी तंत्रज्ञानामुळे फसवणूक शोधणे सोपे झाले आहे, तसेच गुन्हेगारही त्याचा वापर करून अधिक आधुनिक पद्धती शोधत आहेत. या तंत्रज्ञानाच्या युद्धात नेहमी एक पाऊल पुढे राहण्यासाठी आपली यंत्रणा काय करू शकते? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.